न्यूज मध्ये मी महेश बनाटे आपलं स्वागत करत आहे. तर आपल्या सोबत आहेत राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2026. तर आपल्या सोबत आहेत आरडू साहेब. साहेब, हा सडक सुरक्षा जीवन रक्षा जे आहे त्यात काय सांगा? राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2026 या अंतर्गत 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 यामध्ये आपण प्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर श्री माननीय विनोद चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षेसाठी आपण पूर्ण जनतेमध्ये, चालकामध्ये, लहान मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जनप्रबोधनाचं काम करतोय. आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, ही गोष्ट काही अनभिज्ञ नाही किंवा माहित नाही अशातला विषय नाही. आपल्या भारतात जवळजवळ 1.5 लाख लोक वर्षभराला मृत्युमुखी पडतात. ओके, एखाद्या युद्धात मृत्यू पावलेल्या संख्येपेक्षा ही खूप संख्या मोठी आहे. जसं कोरोनामध्ये लोक गेले, कोरोनाच्या साथीने गेले, कोरोनाची साथ आली, खूप लोक मृत्युमुखी पडले, बरोबर आहे. पण त्यावेळेस आपण खूप काळजी घेतली, अख्खा देश बंद पडला. मग त्या आजाराने जर इतके लोक मृत्यू पावल्यानंतर आपण किती सावधानता बाळगतो, किती जागरूकता बाळगतो, किती दक्ष राहतो, त्या याच्यावर पण कुठेतरी नियंत्रण करणं आवश्यक आहे. सर्वे वेगवेगळे होतात, प्रत्येक एजन्सी वेगवेगळं सर्वे करते. त्याच्यामधून जर आपण बघितलं तर बहुतेक ऍक्सिडेंट हे मानवीय चुकामुळे जास्त होतात. काही वाहनामुळे होतील, काही रोडच्या स्ट्रक्चरमुळे होतील, खड्डे आहेत, काही खाली उतार आहे, चढ आहे, घाट आहे, त्यामुळे होतील. परंतु सगळ्यात जास्त जर अपघात होत असतील तर ते फक्त मानवी चुकामुळे होतात. तर इथं मेडी मार्केट हा जो चौक आहे, तर इथे सिग्नलचं काय नाही आणि गतिरोधक सुद्धा नाही. इथं भरपूर जोराने गाड्या चालवतात. अच्छा, हा पण एक तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केला. खरंच एक गर्दीचं ठिकाण आहे आणि माझ्या मते पुढे सिव्हिल हॉस्पिटल पण आहे. ओके, आणि विनाकारण हॉर्न वाजवतात. विनाकारण हॉर्न वाजून इतरांना त्रास होतो, ते करू नये. गरज असेल तेव्हा हॉर्न नक्की वाजवावा, पण गरज नसताना विनाकारण हॉर्न वाजून इतरांना पण त्रास होतो, स्वतःला पण त्रास होतो, तर ते करू नये. याच्यासाठी आज खास सगळ्यांना बोलवून आम्ही प्रबोधन करण्यासाठी इथे आलेलो आहोत. सर्वांना मी अशी विनंती करेल की कृपया विनाकारण हॉर्न वाजवू नका. गाडीला खूप मोठे हॉर्न लावलेले असतील तर ते काढून टाका. जे कंपनीने दिलेले आहेत ऑथराइज हॉर्न, प्रेशर हॉर्न अजिबात वापरायचे नाही. जे ऑथराइज कंपनीने दिलेले आहेत त्यात कुठलाही बदल न करता ते हॉर्न आवश्यकता असेल तिथेच वापरावे. आता रिक्षावाले जे आहेत बोलायमध्ये खुल्ला आवाज करून फिरतात. हा, त्याच्यावर पण आम्ही कारवाई करतोय सध्या. ते पण कारवाई चालू आहे आणि ते करू नये यासाठीच आम्ही हे प्रबोधन करतोय आजपासून. सायलेन्सर ठिकाणी